मोस्ट ऑफ दी बघा असं बघितलं जाते की एखाद्याने आपल्याला कोणा गोष्टी सोल्युशन विचारलं तर आपण पटकन रिॲक्शन देतो. म्हणजे समजा आपल्यासोबत एखादा असेल, अरे माझं पोट दुखू राहिलं, जा मग इथे गोळी घेऊन घे. सर ताप सारखं वाटर आलं, जा पॅरासिटेमॉल घेऊन घे. असं आपण त्याला काय करून टाकतो, सजेस्ट करून टाकतो. बट त्याच्या मागची हिस्ट्री आपण बघतच नाही. कदाचित जर ती हिस्ट्री सॉल्व्ह झाली तर असं होऊ शकते की विदाऊट मेडिसिन तो व्यक्ती काय होऊ शकतो, बरा होऊ शकतो. येतं लक्षात? तर स्टोरी कशावर आहे, फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन पहिले समजून घ्या. ठीक आहे. तर त्यातली शॉर्ट वाली स्टोरी तुम्हाला सांगतो. ट्रेन बघितली तुम्ही सर्वांनी? ट्रेन मधला एसीचा कोच बघितलाय का? एसीचा डब्बा है ना? बसलाय कधी एसी डब्यात? तुम्ही जर बघितलं, म्हणजे आता इकडे तर एकदम जत्राच असते, आपली बाजारच असते, आणि तिकडे जर एसी डब्यात गेले तर एकदम मस्त लॅविश ठिकाणी आल्यासारखं वाटतं. यस नो? तो एसी डब्यामध्ये बरोबर कोणीतरी आपलं सकाळी उठून लॅपटॉपवर वर्क करेल, कोणीतरी बुक रीड करेल, है ना? सुटसुटाट क्लिनलीनेस असते, सर्व मेंटेन असते गोष्टी. तो असे सकाळचा टायमिंग, ट्रेन चाललेली आहे, है ना? आणि सर्व लोक आपले, कोणी न्यूजपेपर वाचत आहे, कोणी समथिंग आपलं वर्क करत आहे, शांत आहे डब्बा मस्त पैकी. सडनली एक व्यक्ती एका स्टेशनवर जाऊन ट्रेन थांबते आणि तिथे एक व्यक्ती त्याच्या दोन मुलांसोबत ट्रेन मध्ये एंटर करतो, त्या कोच मध्ये, त्या डब्यामध्ये, है ना? आणि ते दोन मुलं आतंक असतात चांगली. आतंक समजते ना? एका जागी न बसणार, है ना? तेव्हा हा व्यक्ती जो आहे, आपला जो बुकचा ऑथर आहे त्यांच्या बाजूला येऊन बसतो. जो आपला ऑथर आहे तो बुक रीड करत असतो, है ना? हा व्यक्ती येऊन बसतो आणि याचे जे मुलं आहे ते बोगीमध्ये चक्रा मारतील, कोणाला तरी त्रास देतील, असं काहीतरी सुरू आहे. ऑब्विसली आता समजदार व्यक्ती आहे, त्यांनी थोडा वेळ शांत राहण्याचा प्रयत्न केला की म्हणजे जे वडील आहे त्यांचे काहीतरी त्यांना आवरतील आणि त्यांना सांगतील की बेटा शांत राहा, असे डिस्टर्ब करू नका. बट ही डिड नॉट रिस्पॉन्ड. म्हणजे त्याचे जे वडील होते त्यांनी त्याच्यावर काहीच रिस्पॉन्स केला नाही, है ना? ऑथरने थोडा वेळ वाट बघितली, मुलांचा आतंक अजून वाढायला लागला. मुलांचा जो आतंक आहे अजून वाढायला लागला, है ना? मग न राहून जे आपले बुकचे ऑथर होते त्यांनी सांगितलं की अरे बाबा, तुम्ही मुलांना काही म्हणत का बरं नाही आहे, है ना? म्हणजे त्यांनी पूर्ण बोगी जी आहे ते डोक्यावर उचललेली आहे, डिस्टर्ब करत आहे सर्व लोकांना, है ना? आणि तुम्ही शांत बसलेले आहे तिथं माझ्या बाजूला, तुम्ही त्यांना काहीच म्हणत नाहीये. समजली स्टोरी? तर मग त्या व्यक्तीचा जो रिप्लाय होता, तो जो व्यक्ती बसला होता बाजूला, त्या व्यक्तीने रिप्लाय सांगितला की काल रात्री यांच्या आईची हॉस्पिटलमध्ये जे आहे ते डेथ झालेली आहे. आईची काय झाली? डेथ झाली, है ना? आणि आता जे मी आता यांना घेऊन चाललेलो आहे ते बाकी गोष्टींची अरेंजमेंट करायसाठी घरी चाललेलो आहे. तर मी त्या विचारात आहे की अरेंजमेंट कशी करायची, काय घरी न्यायचं आहे, है ना? काय झाली पुरी सिच्युएशन? म्हणजे पहिल्या ऑथरला काय येत होता, राग येत होता की हा व्यक्ती यांना हँडल का नाही करत आहे. आता त्या रागाची जागा कोण घेतली? सिम्पॅथी. कोण घेतली? सिम्पॅथीने घेतली. नाव यू अंडरस्टँड की तो व्यक्ती त्या कंडिशन मध्येच नाही आहे की त्या मुलांवर ओरडेल किंवा समथिंग त्यांना समजून सांग. येतं लक्षात? आणि जोपर्यंत माहित नव्हतं तोपर्यंत पारा गरम उन्हाला असेल, अंदर अंदर पारा काय उराला असेल गरम होता. कसा मूर्ख व्यक्ती आहे बा, हँडल नाही करून राहिला, है ना? कशाला अशा डब्यात येऊन बसतात, म्हणजे आपल्या मनात बरेचसे विचार येऊन जातात. बट बॅकग्राऊंड स्टोरी नॉट चेक. आणि बॅकग्राऊंड माहीत पडल्याबरोबर या व्यक्तीचं टेम्परेचर काय झालं असेल, डाऊन झाला असेल, आणि हा दुसऱ्या मूड मध्ये घुसला की त्याला समजून सांगण्याचा त्यांनी काय केलं असेल, मग तिथे प्रयत्न केला असेल. समजून आलं? तर काय आहे, याच्यातून जर पहिलेच त्याला समजून घेतलं असतं तर मग ही नौबतच आली नसते की आपलं टेम्परेचरच वाढलं नसतं. तर मोस्ट ऑफ द सिच्युएशन मध्ये आपण असंच करतो की समोरच्याला जाणून न घेता आपण रेज होण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. समजून आलं? तर समोरच्याला जर समजून घेतलं तर कदाचित, आणि मी हे तुम्हाला याच्याच बाबतीत नाही सांगत, आता क्लासमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की काही जण शिकवत असताना लिहितात, बट समजलंच नाही तर लिहून काही उपयोग आहे का? तुम्हीच सांगा. आणि आजकाल टेक्नॉलॉजी आहे, जर आपलं लिहिणं नाही झालं तर आपण मोबाईलवर काय काढू शकतो, फोटो काढू शकतो, नंतर घरी जाऊनही शांतते लिहू शकतो. पण समजून घेऊ शकतो का नंतर? म्हणजे आता जो क्षण आहे तो नंतर येईल का? नाही. लिहिण्याचा पार्ट तुम्ही पुन्हाही करू शकता. आता आमच्या वेळेला बाजूच्याच रजिस्टर मागावं लागत होतं.
येतं का लक्षात? तुझं रजिस्ट्रेशन का लिहायला आता तर तेही नाही आहे, बाजूच्या रेस्टॉरंट पटपट पटपट 4 फोटो मारले, घरी जाऊन शांततेत तुम्हाला काय करता येते, लिहिता येते. येस ऑर नो? तो क्लासमध्ये शिकवत असताना लिहायचं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीवर सोल्युशन काढत असताना पहिले ते सिच्युएशन समजून घेणं गरजेचं आहे. समजायला काय म्हणायचं आहे? तर जर सिच्युएशन तुम्हाला अंडरस्टँड झाली तर त्याच्यावरचं सोल्युशन कदाचित बिना मेडिसिनचे तुम्ही काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. ते एखाद्या वेळेला शांततेत तुम्हाला सांगेल मेडिसिनच्या बाबतीत. ठीक आहे. म्हणजे मोस्ट ऑफ दी तुम्ही ज्या मेडिसिन घेता, बिमाऱ्या कशाने होतात येतं लक्षात, म्हणजे त्याला काय काय रिझन असतात आणि कशा कशा प्रकारे आपण त्याला काय करू शकतो, हँडल करू शकतो. बट अवर टाइम इज ओव्हर नाव विथ दिस स्टोरी. बाकीचं आपण उद्याला कंटिन्यू करू. थँक्यू.